नमस्कार. आपण मागच्या वेळेस पाहत होतो की भगवंतानीच निर्माण केलेली ही जी माया आहे, ही माया उल्लंघणं बहुत कठीण असतं. सामान्यांना ते जमत नाही आणि म्हणून ते 14व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की हे जे दृश्य जग आहे, या दृश्य जग मायाने भरलेलं आहे आणि ही माया उल्लंघणं कठीण आहे. पण जी मंडळी मला शरण येतात, भगवंत म्हणतो मला जी शरण येतात ती मात्र ह्या मायेला उल्लंघून जातात. आपल्याला सगळ्यांना आवडणारं उदाहरण दिलं होतं की मासा जाळं टाकतो आणि मासा पकडणारा जो कोळी आहे, त्या कोळ्याच्या पायाशी असणारे जे मासा असतो तो सुखरूप राहतो, तो जाळ्यात अडकत नाही. तसं भगवंताच्या चरणाशी झालेले आहेत ते सुखरूप राहतात, बाकी मात्र जाळ्यात अडकतात, त्या मायेमध्ये अडकतात. असा विचार आपण 14व्या श्लोकात केला होता. आज आपण 15 आणि 16 दोन श्लोक पाहणार आहोत. दोन्ही श्लोक आपल्याला अगदी आवडणारे आहेत. याचं कारण 15व्या श्लोकामध्ये दुष्टाचं वर्णन केलं आहे, म्हणजे कुकर्म करणारा, असुरी संपत्ती असणारा, असुरी दुर्गुण असणारा आणि लगेच 16व्या ह्याच्यात आपल्याला सगळ्यांना परिचित असणारा जो अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असा जो भक्ताचे 4 प्रकार आहेत, त्या 4 प्रकारांचं वर्णन भगवंतानी केलं. असे 2 श्लोक आज आपण अभ्यासणार आहोत. 15वा श्लोक आहे, नमाम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया परुतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. माम न प्रपद्यन्ते असं भगवंतांनी सांगितलं, म्हणजे माझं भजन करत नाहीत, माझी भक्ती करत नाहीत, मला शरण येत नाहीत. माम प्रपद्यन्ते, कोण मला शरण येत नाही, तर त्याची एक लिस्ट या श्लोकामध्ये भगवंतांनी पहिली दिली. मूढा, जे मूर्ख आहेत ते मला शरण येत नाहीत, बरोबर आहे. जे नराधमाः, अत्यंत दुष्ट आहेत, आणि नर म्हटलं आहे म्हणजे माणसांमधले जे दुष्ट आहेत, असे जे आहेत, नीच आहेत, अधम आहेत, ते मला शरण येत नाहीत. दुष्कृतीनः, वाईट कर्म करणारे आहेत तेही मला शरण येत नाही, ज्यांना आपण पापी म्हणतो, अशीही मंडळी मला शरण येत नाही. आणि असुराः, राक्षसी गुण ज्यांच्याजवळ आहेत, हेही मला शरण येत नाहीत. अशी एक लिस्ट भगवंतांनी सांगितली या श्लोकामध्ये की ही मंडळी माझी भक्ती करत नाहीत, मला शरण येत नाहीत, माझं भजन करत नाहीत. आणि कशामुळे, तर मायया परुतज्ञाना, ही जी दृश्य जगातली माया आहे ना, ही माया त्यांचं सगळं ज्ञान हरण करून घेते, म्हणून ते माझ्याकडे येत नाहीत, या मायेमध्येच अडकतात. या मायेत अडकल्यामुळे त्यांना भगवंतापर्यंत पोचता येत नाही, त्या भगवंताच्या चरणाशी ते जात नाहीत. आसुरं भावमाश्रिताः, राक्षसी भाव, असुराचे भाव धारण करणारे हे असतात, ते मायेतच अडकतात, ते भगवंतापर्यंत पोचतच नाही. असं 15वा श्लोक भगवंत आपल्याला सांगतात. आता खरंच आहे, आपण जर ह्या एकेका यादीमध्ये असणाऱ्या एकेकाचा विचार करायचा म्हटलं, चुकून आपण पण त्याच्यात अडकतो, तो भाग वेगळा. आणि त्याच्यासाठी तर गीता अभ्यासतोय की आपण चुकून अडकत असलो तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. मूढा हा म्हटला, समर्थाने या मूढांचं वर्णन खूपच केलं आहे. अगदी मूर्खपण आणि पढतं मूर्खपण, सांगून सवरून चांगले शिकले सवरलेले तरीही मूर्खासारखं वागणारे, अशांचा पण समर्थाने आढावा घेतलाच आहे. तर हे जे मूढ आहेत, खरं तर सध्याच्या भाषेमध्ये बऱ्याचदा आपल्या कानावरती शब्द येतो, आज माझा मूड नाही आहे. हे जे मूड नसणारी मंडळी आहेत ना, ते म्हणजे खरं म्हणजे मूर्ख आहेत. या लिस्टमधला जो मूर्ख शब्द आहे त्याला म्हणायचं की मूड नसायला काय झालं आहे. बरं, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या तोंडी हे वाक्य असतं, हां, आज मला शाळेत जायचा मूड नाही, आज माझा अभ्यासाचा मूड नाही, असं नातवंड आपल्याला सांगतात. किंवा मोठी माणसंसुद्धा, आज आता खूपच पाऊस वाटतो येणार असं, तर आज माझा काही वर्गाला जाण्याचा मूड नाही आहे. असं मूड नसणारी जी काही वक्तव्य आपण ऐकतो त्याला समर्थांनी किंवा भगवंत जे सांगतोय मायया परुतज्ञाना, मायेमध्ये अडकलं आहे. ते मायेत अडकणं म्हणजे काय, ते अदृश्य जगात भगवंतानीच निर्माण केलेली माया आहे. पण या मायेत अडकणारे जे आहेत त्यांना हे असं करावंसं वाटत नाही. त्यांचं ज्ञान हरण केलं गेलेलं असतं, त्या दृश्य जगात लपलेलं असतं, दृश्य जगात कुठेतरी अडकलेलं असतं. म्हणजे आपलं नेमकं कर्तव्य काय आहे, मी काय करायला हवं, मी काय निवड करायला हवी. ठीक आहे, कधीतरी कंटाळा येणार, तो कंटाळा कसा मला झटकता येईल असा विचार करून, आपल्या मूडचा विचार न करता कर्तव्याचा विचार करणं, हे ज्याला जमतं तो बरोबर भगवंतापाशी जातो. पण या यादीमधला जो मूढ आहे तो मात्र हा असा अडकतो. बरं, हा कसा आहे ना, हा वेडा नाही आहे. मूर्ख आहे म्हणजे काय, वेडा नाही आहे. वेड्याला कळतच नाही,
त्यामुळे त्याचं समजू शकतो. मूर्खाला कळतं पण तो तसं वागत नाही. त्यामुळे बरोबर भगवंतानी शब्द योग्य वापरलेला आहे की इथे वेड्या माणसाला तो भगवंताच्या चरणी जात नाही, भगवंताची भक्ती करत नाही असं नाही म्हटलं. जो मूर्ख आहे, सगळं कळतंय पण तरी देखील चुकीचं वर्तन करतोय, असा भगवंत म्हणतो माझी भक्ती करायला तो येत नाही, मला शरण येत नाही. खरं तर भगवंतानी माणसाला म्हणजे केवळ माणसालाच सत असत, योग्य अयोग्य याची निवड करायची जाण दिलेली आहे. त्याला कळतं, त्याच्या बुद्धीला हे समजतं काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय केलं पाहिजे, काय न केलं पाहिजे हे कळतं. पण जसं रजोगुण आणि तमोगुण वाढतो ना, तो मायेमुळे वाढतो, दृश्य जगातल्या गोष्टींमुळे वाढतो आणि मग त्याच्या विवेक शक्तीवर परिणाम होतो. नेमकं काय निवड करावी हे त्याला कळत नाही आणि रजोगुणाच्या तमोगुणाच्या अशा पडद्याखाली तो जातो. आवरण येतं रजोगुणाचं तमोगुणाचं त्याच्या विचारावर, त्याच्या विवेकावर आणि मग गडबड होते. त्याचं तो विवेकाचं जो काही ज्ञानाचा भाग असतो तो झाकला जातो आणि त्यामुळे त्याला असा निर्णय घेता येत नाही. होतं असं तमोगुणामुळे आळस वाढतो, निद्रा वाढते, चुका घडतात आणि रजोगुणामुळे विकार निर्माण होतात, दिसलं की हवंसं वाटतं. अशा सगळ्या गोष्टींमुळे हा जो मूढ आहे तो भगवंत म्हणतो माझ्याकडे येतच नाही. आता याचे परिणाम जे असतात ते आपल्याला माहिती आहे. त्याचं मन अस्वस्थ होतं, योग्य निर्णय घेतले जात नाहीत, जे काही मोह असतात त्या मोहाला चटकन तो बळी पडतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपापच होतात. विवेकाने आचरण करणं हे त्याला जमतच नाही. त्याचं प्रत्येक काम चुकीचं का होतं, कारण विवेक त्याच्याजवळ नसतो, म्हणजे विवेक जागा नसतो म्हणून. आणि आता हे जे सगळे लोक आहेत हे खरं म्हणजे दैवी संपत्तीचे अधिकारी असून सुद्धा, खरं तर माणसाला दैवी संपत्ती भगवंतानी देऊन पाठवलेलं आहे, परंतु तसं दैवी संपत्तीचे अधिकारी न होता ते हे अशा आसुरी संपत्तीचे अधिकारी होतात. आपण पुढे 16व्या अध्यायाला की दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती पाहणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चांगले जे गुण आहेत म्हणजे श्री आहे, यश आहे, कीर्ती आहे, वैराग्य आहे, विवेक आहे, हे जे सगळं आहे, औदार्य आहे, हे सगळे चांगले गुण आहेत, म्हणजे ते दैवी गुण आपल्याजवळ आहेत. पण त्याच्या उलट आपण दंभ, दर्प, अभिमान, गर्व, क्रोध अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, षड्रिपुजे आहेत, ते सगळे असुरी आहेत. त्यामुळे हेच सगळे वाढतात. मग असं जर सगळं लक्ष जर असं भौतिक गोष्टींकडे, भौतिक सुखांकडे असेल, आसुरी संपत्तीचं जिथे आहे ते स्वाभाविकच आहे की ह्या मोहमयी दुनियेत ते अडकणार आणि त्यामुळे मग होतं काय तर आपली सत्ता, आपली प्रतिष्ठा, पैसा, अडका ते मिळवणं, ते वाढवणं, ते टिकवणं याच्यातच सगळं लक्ष असतं. आणि असं त्याच्यात लक्ष असल्यामुळे हा जो काही काय म्हणायचं मूढ आहे तो भगवंतापाशी जात नाही. दुसरा एक असुर शब्दाचा जर आपण शोध घेतला तर असं होतं आसू म्हणजे आपली इंद्रिय. आसूसुहू रमते इति असुरा. तर इंद्रियांमध्ये रमणारे जे असतात ना त्याला आपण असुर म्हटलेलं आहे. तर असे असुरांचे म्हणजे हे जे 16व्या अध्यायातले गुण सांगितलेत, आसुरी संपत्ती सांगितली ही जर असती तर ते इंद्रियांच्या सुखामध्येच रमणारे राहतात. मग केवळ इंद्रियांच्या सुखाचा विचार करणारे जे असतात ते अन्य काही करूच शकत नाही जीवनामध्ये. या अर्थाने आपल्याला या यादीतल्या भगवंत आपण का ते पोचत नाही त्याचा अर्थ कळेल. दुसरं नराधमा हा शब्द वापरला आहे. आसुरी गुणांमुळेच माणूस अधम होऊन जातो आणि माणुसकीला कलंकाला गेल्या गोष्टी तो करतो. माणूस म्हणून जन्माला आला आहे तर त्यांनी माणुसकीनं वागलं पाहिजे, पण तसं घडत नाही. कुठलंही वाईट कृत्य स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही तो करायला धसतो. म्हणजे इतरांना काही त्याचा त्रास होत असेल, इतरांना दुःख होत असेल याची जाणीव पण त्याला होत नाही. दुसऱ्याचे कितीही हाल झाले तरी चालतील, अगदी ठार मारेपर्यंत नुकसान झालं त्याचं तरी चालेल, पण आपली इच्छा पूर्ण झाली पाहिजे. अशा प्रकारचं दुष्ट नराधमच म्हटलेलं आहे. म्हणजे रावणाचं आठवण झाली तरी आपल्याला कळतं. नराधम म्हटलं की कोण, तर असं उद्धट उर्मट नराधम अशी जे अगदी अतिशय अहंकारी जी मंडळी आहेत ती आहे. ती परमेश्वराला मानणं शक्यच नाही आहे. भगवंत म्हणतो ते बरोबर आहे की नराधम हा जे आहे ते माझी भक्ती करतच नाही, माझ्या पायाशी येतच नाही. हिरण्यकश्यप आहे, रावण आहे, किंवा अगदी कशाला 750 वर्ष आपल्या देशावर ज्या यवनांनी राज्य केलं, या यवनांनी जे आपल्यावर अत्याचार केले त्या सगळ्या अत्याचारांची नुसतं आठवण केली तरी आपल्या लक्षात येतं की हे सगळे नराधम असे होते.
अशा विचारांनी तर आजही ते आपल्याला भोवताली दिसतात. म्हणजे ते काही इतिहासात जमा झाले तसं नाही, तर आजही असे नराधम आपल्या भोवती असतात, ते आपण ऐकतोय. दुसरं असं असतं की नराधमा झालं, मूढा हा झालं, असुरा हा झालं. आता आणखीन एक प्रकार असतो की मीच काय तो शहाणा, मीच काय तो सर्वश्रेष्ठ, किंवा डोळ्यांना जे दिसतं आहे तेच खरं आहे असं मानणारा, विषयांशी जास्ती म्हणजे आपलं इंद्रिय, आपलं शरीर आणि हे विषय याच्यातच मग्न असणारा, आणि थोडं असं की मिळालं आहे ना माणसाचा जन्म तर चैन करून घेऊया, मजा करेंगे, अशा वृत्तीचे जे असणार आहेत ते सुद्धा आपण नेहमी त्याला चार्वाकांचं तत्त्वज्ञान म्हणतो. पण असं केवळ कर्मयोग, केवळ मनोरंजन, केवळ नरदेह मिळाला आहे म्हणून मजा करणारे जे असतात ते पण या भगवंताच्या भक्तीच्या फंदात काही पडत नाही. असं हे पापी, नराधम, मूढ, आसुरभाव आश्रितः असे आहेत. कुठली कुठली पापं ह्यांच्याकडून होतात, पापी म्हटलं आहे ना त्यांना, तर ही सगळी वृत्ती तर आपल्याला कळली की अशा वृत्तीचे हे सगळे असतात. पण त्यांना पापी म्हटल्यामुळे त्यांची पापं कोणती असतात, कारण नंतरच्या श्लोकामध्ये आपल्याला बघायचं आहे की जे सुकृत करणारे आहेत ते सुकृत करणारे कसे असतात, म्हणजे जे खरे पुण्यवान असतात त्यांचं आचरण कसं असतं ते आपण अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी या लोकांमध्ये पाहणार आहोत. मग इथे पापी आहेत म्हणजे नेमकं काय आहे, कोणती पापं करतात, तर या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचं पाप त्यांच्याकडून असं घडतं की ते जर माणूस आहेत, सत्स्वरूप आहेत, तर त्यांना माहिती पाहिजे की सत्स्वरूप असणारं आपलं जे खरं रूप आहे ते आत्मा आहे, तर त्याला पुन्हा पुन्हा येणं जाणं नाही आहे. आपण अजन्म आहोत, आपण काही काळ हा देह घेऊन आलेलो आहोत, आपण मरणारे नाही आहोत. मरतं ते केवळ आपला देह, आपलं शरीर, आपण मात्र आहोतच आहोत. हे त्याला माहीत असलं तरी देखील त्यांना एक मरणाचं भय असतं. हे मरणाची भीती असणं हे त्या सगळ्यांचं पहिलं पाप आहे. आता आपल्या लक्षात येईल, मी मगाशी असं म्हटलं की कुठे कुठे आपण तर अडकत नाही ना, तर मृत्यूचं भय ही सगळ्यांना गोष्ट आहे. पण इथे आपल्या मुद्दामूनच भगवंतानी कोणत्यामुळे असं घडतं, ही बाकीची सगळी वृत्ती जी आहे ना, ती वृत्ती एक वेळ आपण बदलू शकू की आपला मूर्खपणा होणार नाही, आपण अविवेकाने वागणार नाही, दुष्टपणाने वागणार नाही, नराधम आपण असणार नाही. ही जी सगळी वृत्ती बदली वर्णन आपण ऐकली तर तसं आपण एक वेळ करणार नाही. पण पापी नाही होत का, तर पहिलं पाप हे की आपल्याला मृत्यूचं भय आहे, कारण आपला हा देह म्हणजे मी असं जे समीकरण अजूनही आपल्या मनामध्ये आहे. त्यामुळे हे पहिलं पाप आपल्या हातून घडतं की माहिती आहे की मी अजन्म आहे, मी कायम आहेच आहे, काही काळ हा देह घेऊन आलेलो आहे, यापूर्वीसुद्धा कदाचित वेगवेगळे देह घेऊन आलो असेल, आणखीन काही काळांनी पुन्हासुद्धा मी वेगळ्या देह घेऊन येईल, असा जर विचार केला तर मग कळेल आपल्याला की अरे हा, हे पहिलं पाप या सगळ्यांकडून घडतं. दुसरा पाप असं आहे की आत्ता म्हटलं की या देहाला मी म्हणणं, म्हणजे सतत या देहाच्याच काळजीत असणं. खरं हे पण मोठंच पाप आहे. मला पण कधी कधी असं वाटतं, समवयी आपण मंडळी एकत्र आलो की गप्पांचा ओघ आपल्या शारीरिक कुवतेवर जातोच. काहीतरी आपल्याला काहीतरी होत आहे हे सारखं एकमेकांना सांगणं आणि त्याच्यावर उपचार काय करायचा ह्याबद्दल चर्चा करणं हे सहज आपलं होतं. म्हणजे आपण देहाची फार काळजी घेतो, तर काळजी घेतली पाहिजे, पण आपली काळजी घेणं जे असतं ते असं आहे की हा देह म्हणजेच मी आहे असं वाटणं की ठीक आहे, त्या देहाकडून अधिकाधिक काम कसं होईल यासाठी त्या देहाला सांभाळणं आणि योग्य ती त्याची काळजी घेणं बरोबर आहे. पण हा देह म्हणजेच मी असं जर वाटत असेल तर ते दुसरं पाप आहे, हे पण आपण लक्षात घ्यायचं. तिसरं पाप असं आहे की आपलं जे खरं स्वरूप म्हणजे आनंद आहे, आपल्या मुळात जे खरं स्वरूप ज्याला म्हणतो ते आनंद आहे, तरीही आपण छोट्या मोठ्या गोष्टींनी दुःखी होतो. आपल्या जीवनामध्ये घडणारे जे काही प्रसंग असतात, निराश होण्याचे, काही दुःख येण्याचे, नाराज होण्याचे, तर त्या वेळेला आपण जर कष्टी झालो, आपण जर दुःखी झालो, त्या छोट्या मोठ्या गोष्टीने आपलं चित्त विचलित झालं, तर ते सुद्धा या सगळ्या साठी पाप आहे. म्हणजे याच्यातून पुढे या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींचा विचार केला जातो. म्हणून ते म्हणतात की सगळी पापं जी आहेत, ही वरील तीनही प्रकारची पाप करणारी मंडळी आहेत, त्यांना भगवत प्राप्ती होत नाही. भगवंताला माझ्या पायाशी आलं ना की ही चिंताच राहणार नाही. मग या देहाचं काय होणार आहे, ह्या देहामध्ये असताना येणाऱ्या सुख दुःखांचं काय होणार आहे, हा काही विचार येणार नाही जर माझ्या पायाशी आला तर.
पण ज्या अर्थी आपल्या या देहाचा विचार आपला होतो आहे, आपल्या जीवनात येणाऱ्या सगळ्या अडीअडचणी, दुःख, कष्ट, त्रास या सगळ्याच्या वेळेला आपण दुःखी कष्टी होतो आहे, तर याचा अर्थ आपण भगवंताला शरण गेलेलो नाही, म्हणून ते पाप म्हणत आहे. आता हे असता ही जी सगळी मंडळी आहेत त्याच्यामध्ये चांगली बुद्धिमान मंडळी आहेत, विद्वान मंडळी आहेत, तुम्ही आम्ही सगळी शास्त्रांचा विषयांचा अभ्यास केलेली मंडळी आहेत, दुसऱ्याला पटवून देण्याची कला पण सगळी त्यांच्याजवळ आहे, तरीही भगवंताच्या भक्तीसाठी या सगळ्या बुद्धिमत्तेचा वापर होत नाही आणि म्हणून आपण फसतो. आणि भगवंत म्हणतो ते बरोबर आहे की अशामुळे मग भगवंताच्या चरणाशी आपण गेलो नाही, तो हा मूढपण आपल्यामध्ये येतो. भगवंत म्हणतो दुष्कृतीला म्हणजे वर्तनानं वाईट. आता खरं मूढ हा म्हणजे काही कळत नाही, मगाशी म्हटलं तसं की त्या मूढाला चांगलं वाईट कळत नाही, म्हणजे कळत असलं तरी तो चांगलं करायला जात नाही. आपल्याला समजत नाही आहे हे एक वेळ आपण समजू शकतो, पण समजत असलं तरीसुद्धा चुकीचं वागणं किंवा समजून घेण्याची तरी इच्छा असणं हे पण ह्या दुष्कृतीनं हवाल्याचं होत नाही. म्हणजे आणखीन मूढाच्या पुढली पायरी जाईल. तो दुष्कृतीनं आहे तो काय आहे तर त्याला एक वेळ समजत नसेल तर समजून घेईल ना माणूस, पण समजून घेण्याची पण इच्छा नाही असा जो आहे त्याला दुष्कृत्य करणारा नराधमास आहे. अशा सगळ्या मंडळींचं अधःपतन होतं. ही सगळी पापं लक्षात घेतली तर आपण सुद्धा काही वेळा या कॅटेगरीमध्ये येतो बाबा. आणि त्यामुळे आपल्यासाठी आहे की ह्या सगळ्याचा विचार करताना हे भाडोत्री मिळालेलं जे काही आपलं शरीर आहे त्या शरीराला व्यवस्थित भाडं देऊन काळजी घेणं बरोबर आहे, पण त्याच्याकडून तो कार्यरत राहिला पाहिजे, तो अखंड विवेकाने काम केलं पाहिजे, तो दुष्कृतीनं असता कामा नये, त्याच्या म्हणजे त्या देहाची विवेक बुद्धी जागृत राहिली पाहिजे. अशा पद्धतीचं सारखं आपल्याला आपणच बोध दिला पाहिजे, तर आपण भगवंताच्या चरणाशी राहू असा त्याचा अर्थ. कसं ते थोडं थोडं घसरत जाणं होतं ना. पूर्वी काय असायचं, एखाद्या सरकारी अधिकारी माणूस असेल आणि त्यांनी काही चांगली कामं केली तर सामान्यांना मदत करणारी कामं झाली तर त्या सामान्य माणसाच्या मनातसुद्धा या अधिकाऱ्याबद्दल आदराची भावना असते की तुम्ही तिथे होतात ना म्हणून माझं काम झालं. आणि मग आपलं काम झाल्याबद्दल तो समाधानाने त्याला बक्षिसी पण द्यायचा. म्हणजे पूर्वीचं सांगते मी की आपल्याला आठवत असेल की आपल्या लहानपणी अगदी आत्तापर्यंत एक 35-40 वर्षापूर्वीपर्यंत पोस्टमन नावाच्या व्यक्तीला फार आदराने आपण वागवायचो आणि दिवाळीमध्ये होळीच्या वेळेला त्यांना पोस्ट देणं, त्यांना आदराने येऊन दिवाळीची भेटवस्तू देणं असं आपण करत होतो. त्याच्यातनं घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आनंद असे. आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी याच्या मार्फत आपल्याला कळतात असा एक भाव आपल्या मनामध्ये असं. त्यामुळे घेणारा असो तो मागत नसे, परंतु घेणाऱ्याला पण देणाऱ्याकडून जे की मिळतं त्याच्यावर आनंद मिळत असतं. कदाचित कधीतरी असं कशाला हे असं कोणी म्हणतही असेल, पण तरीही देणारा आणि घेणारा त्याच्यामध्ये आनंद होत असेल. थोडंसं त्याची पुढे पुढे कसं होत गेलं तर चांगलं काम करणाऱ्याला बक्षिसी द्यायची. पुढलं बोलणार आहे ते थोडंसं कदाचित कटू आहे, पण कधी कधी वाटतं हो वाईट कर्म करून घेणाऱ्याला पण बक्षिसी द्यायची. असं सुरू झालं. मग बक्षिसासाठी काम करायचं, मग त्या कामातून बक्षीस न देणाऱ्याचं काम करायचंच नाही, अशा प्रकारच्या गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे सुरुवात खरं म्हणजे चांगली झाली की एखाद्याने आपल्यासाठी काहीतरी करावं आणि त्याला आपण शाबासकी द्यावी, त्याला आपण त्याचे आभार मानावेत, काहीतरी त्याला एक प्रेमाची भेट द्यावी. हे सगळं चांगलं होतं सुरुवातीला. त्याचं पुढे घसरत गाडी कशी झाली तर आता जो कोणी होळीला दिवाळीला आपल्याला जरा मोठं काहीतरी देतो त्याचंच काम करायचं. हे तर आपल्याला नेहमी सोसायटीमध्ये अनुभवायला येतं की जी मंडळी अशा पद्धतीने देत नाही, इतक्या कमी देतात, त्यांच्याकडे जायचंच नाही, त्यांचं काम करायचंच नाही असं आपल्याला दिसतं. पुढे त्या गोष्टी इतक्या खाली जायला लागल्या की अशा प्रकारचं घेणं, कोणी दिलेली बक्षिसी घेणं याच्यात काही चुकीचं नाहीच आहे. मग मागण्याकडे प्रवृत्ती झाली, मग देणाऱ्याचं ते दिलंच पाहिजे असं पण थोडा आग्रह झाला, किंवा आता म्हणजे त्याची काही गरज नाही, आम्हाला पगार मिळतोय ना असं बोललंही जात नाही की ही जणू काही आमचा अधिकारच आहे. आणि मग टेबला खालून वरून वगैरे काय ज्या गोष्टी आपण ऐकतो या सगळ्या गोष्टी त्याच्यातून सुरुवात झाली, ज्याला भ्रष्टाचार किंवा हे जे खाणं म्हणतो आपण, ही सुरुवात अशी धीरे सुरुवात त्याची चांगली होती खरं म्हणजे, पण मग मात्र घसरण सुरू झाली. तर म्हणून आपल्या असं लक्षात येईल की चांगलं वाईट आपल्याला समजलं पाहिजे.
आपला म्हणजे त्याच्यामध्ये आपला काहीतरी स्वार्थ आहे म्हणून असं दुसऱ्याला खुश करण्यासाठी हे करावं, अशा प्रकारचं काही हे बरोबर नाही. त्यातलं चांगलं काय वाईट काय हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला थोडी काळजी पण घ्या की ही जी वृत्ती आहे ती वृत्ती अशी खाली खाली जाता कामा नाही असं आपल्याला वाटलं पाहिजे. हे जे मायया परत ज्ञान असा शब्द वापरला ना, हे मायेने हा असा जणू काही असा त्याच्यावरती पडदा टाकला आहे की ज्ञानाचा अपारच झालेला आहे. तिथे ज्ञान नाहीच, विवेकबुद्धी नाहीच, आणि म्हणून कसंही वागावं, चुकीच्या मार्गानं मिळालेलं जे आहे ते आपलं नाही घेता कामा, ही वृत्तीच संपली. मागे मी एकदा सांगितलं होतं आपल्या ठाण्यामध्ये असंच एका महापालिकेमध्ये टेंडर भरणाऱ्यांच्या याच्यात घरी पंखा आणून दिला. की म्हणजे आमच्या घरामध्ये काही नवीन वस्तू घ्यायची असली तर आमचं ठरतं अगोदर, तर तुम्ही ही वस्तू इथे ठेवायची नाही. त्यामुळे नाही साहेब आले ना संध्याकाळी की सांगतील तुम्हाला. म्हणजे अशी जे हे देऊन झालेली असते काहीतरी भेट वस्तू मिळून घ्यायची आणि आपलं काम टेंडर पास करून घ्यायचं. तर नाही मॅडम मी हे रस्त्यावर ठेवीन बरं का, कारण माझ्या घरात हे ठेवायचं नाही. आमच्या घरात काही नवीन वस्तू घ्यायच्या वेळेला आम्ही घरामध्ये चर्चा करतो आणि ठरवून घेतो ही वस्तू मी घरात ठेवून देणार नाही. असं ताठ राहिलं पाहिजे, तरच आपल्याला ह्या सगळ्याला आळा घालता येईल. आणि मग आपल्याला काय चांगलं काय वाईट आणि भगवंताला काय आवडतं या मायेमध्ये कसं आपण अडकायचं नाही या गोष्टी आपल्या लक्षात येतील. आता होतं असं की ही माणसं म्हणजे भगवंताचं म्हणतो की अशा प्रकारचं आचरण करणारी, खोटेपणा करणारी, आपल्या विवेकाचा वापर न करणारी, मूढ असणारी अशी जी सगळी मंडळी आहेत, याला तर खरं धर्मेण ज्ञानेन हीना हा, म्हणजे धर्माच्या बाबतीत, शास्त्राच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत हीन असणारे पशुभिः समान हा, पशूंवत आहेत, पशूंसारखे असं म्हटलं आहे. माणूससुद्धा म्हणून गेला योग्यतेचे नाही आहेत. जर आपल्या ज्ञानाचा उपयोग करणार नसतील आणि अशा दुष्कृतींना, वाईट गोष्टींना प्रवृत्त करत असतील तर ते पशु आहेत. अशा प्रकारे त्यांची पशूंमध्ये मोजणी केलेली दिसते आपल्याला. आणि खरंच आहे, म्हणजे आता समाजात आपल्याला दिसतं की दुर्जनांची संख्या जास्त आणि सज्जनांची कमी. खरं तर असं नेहमी वाटतं की चांगल्या गोष्टी कमी असतात, पण चांगल्या गोष्टी वाढल्या पाहिजेत तर हा समाज चांगला होईल ना. तर असे हे जे काही यादी भगवंतांनी 15व्या श्लोकात आपल्याला दिले, तर हे जे काही आहेत ते असे दुष्कृतींना, वाईट कर्म करणारे, मूढ आहेत, अभिमानी आहेत, असुरी प्रवृत्तीचे आहेत, किंवा आता म्हटलं चंगळवादी आहेत, मायेत अडकणारे आहेत, त्यांना आपण नरदेहामध्ये आहोत तर आपण काहीतरी आपल्याला भगवंतांनी काही देऊन पाठवलेलं, त्यामुळे सज्जनासारखं विवेकाचं, ज्ञानाचं आचरण आपण केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही. खरं तर असं आहे की शरीराला वृद्धपण आहे, मृत्यू आहे, पण त्यातील आत्मतत्व जे आहे त्याला काही वृद्धपण नाही आहे, त्याला काही मृत्यू नाही आहे. हा विचार जर ठेवला तर मग आपल्याला जे असं वाटतं की मी काय करणार आहे असं नाही आहे. तर आपण असो किंवा नसो पण चांगल्या गोष्टी ह्या समाजामध्ये राहिल्या पाहिजेत, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरं, ह्या यादीमध्ये असणाऱ्या या सगळ्यांना राधाभोग, दुष्कृतीनं, भुगा वगैरे वगैरे मंडळींची आणखीन एक गोष्ट असते की ते शास्त्राविरुद्ध वागायला किंवा जी काही चांगली परंपरा आपल्याकडे त्या परंपरेविरुद्ध, धर्माविरुद्ध वागायला सुद्धा त्यांना काही वाटत नाही. किंबहुना असं होतं की त्याच्या विरुद्ध वागणं तेच योग्य आहे असं त्यांना वाटतं. आपली काही परंपरा आहे, आपलं काही शास्त्र सांगतं, आपला धर्म, आपली संस्कृती काही नियम घालून देते, या नियमाप्रमाणे त्यांना वागावंसं वाटत नाही किंवा तसं वागणं हे चुकीचंच आहे अशी पण त्यांची समजूत असते. आता शास्त्र काय सांगतं आपल्याला नेहमीचा एक अनुभव, आता थोडासा बदल झाला आहे, नाही यशातला भाग नाही, पण हे उदाहरण अगदी म्हणतात तसं जगभर मान्य होणार आहे की खरोखरच आपल्याकडे आपण वाढदिवस साजरे करणं, फार पूर्वी 50-60 वर्षापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढदिवस साजरे करायची पद्धतच नव्हती, पण आता काही वर्षांमध्ये आपण हे करतो आहे. तर आपल्या अगदी धर्मामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये, संस्कृतीमध्ये तो जो दिवस आहे तो कशा पद्धतीने साजरा करायचा त्याचे काही एक संकेत आहेत की देवासमोर त्या बाळाला बसवायचं, जे काय ज्याचा वाढदिवस आहे त्याला औक्षण करायचं आणि त्याच्या आवडीचा काहीतरी गोडधोड पदार्थ करायचा की आपला वाढदिवस साजरा करणं झालं. त्याच्यामध्ये ते ओवाळण्यामध्ये भावना ही आहे की प्रकाश जसं आहे तसं त्याचं ज्ञान प्रकाशित व्हावं, खूप मोठा व्हावा, शहाणा व्हावा, हुशार व्हावा, अशा प्रकारे देवाजवळ त्याच्या भवितव्याच्या बाबतीमध्ये प्रार्थना करावी, अशा प्रकारचा एक संकेत आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये दिलेला आहे. पण आता मूढ हा म्हणजे आपल्या शास्त्राच्या विरुद्ध वागणारी ही जी मंडळी आहेत
त्यांचं अगदीच वर्तन याच्याबरोबर उलटं असतं. आता मी म्हटलं की आता बराचसा बदल होतो आहे ना, यशातला भाग नाही, पण तरीही जे काही काही कापडं मेणबत्त्या विझवणं आणि हे सगळं आहे, म्हणजे विझवणं हा तर अगदी फारच विरुद्ध टोकाची गोष्ट आहे. म्हणजे हॅपी बर्थडे म्हणण्यापूर्वी ते फुंकायचं, म्हणजे जीवनामध्ये प्रकाश यावा आणि आपलं उज्ज्वल भवितव्य असावं अशी देवाचं प्रार्थना करण्याच्या ऐवजी किंवा दीपसे दीप जलाय असं जे आपण म्हणतो त्याच्याऐवजी हे बुझवणं ही काही गोष्ट फार याची नाही. तेव्हा असे जे काही संकेत आपल्या धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये काही दिलेले आहेत त्याच्या विरुद्ध वागायचं अशी पद्धत आपल्याकडे होतं. अलीकडे अगदी घराघरातून तुमच्या आमच्या जाणवतं की मंगळसूत्र न घालणं, कुंकू न लावणं, ह्याच्यामध्ये काही आपण चुकीचं वागतो असं वाटतच नाही. तर याच्यामागे काय त्यांची भूमिका असे काही नाही, विशेष त्याच्यामध्ये काही महत्त्वाचं आहे असं वाटतच नाही. अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला लोक वागताना दिसतात, हे सगळं जे आहे ना तो विवेक नसण्याचं, ज्ञान असूनही न वापरण्याचं. म्हणून मूढ हा शब्द जो भगवंतांनी दिला तो त्यासाठी आहे की ही मंडळी आपल्या शास्त्राच्या विरुद्ध, आपल्या धर्माच्या किंवा आपल्या संस्कृतीच्या परंपरेच्या विरुद्ध, आपली परंपरा काय सांगते आणि त्या परंपरेत ज्या की असं सांगितलं जातं त्यात काहीतरी तथ्य आहे ते आपण समजून घेऊया, ते आपण जाणून घेऊया, त्याचा शोध घेऊया असा विचार न करता काहीतरी विपरीत, काहीतरी विरुद्ध करणं असं ते म्हणतात. आणि मग अशांना भगवंत म्हणतो मा न प्रपद्यन्ते, मला ते मानत नाहीत, अशी मंडळी भगवंताला मानत नाहीत. आणि अशी भगवंताला न मानणारी जी मंडळी आहेत तर मग आता त्यांचं काय करणार. तर 15व्या श्लोकामध्ये ते मला मानत नाही त्यामुळे त्यांचं काय व्हायचं ते होतं पापी असंच त्यांना म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या ज्ञानाचा, आपल्या विवेकाचा विचार करावा, ज्ञानाप्रमाणे वागावं, विचाराने विवेकाने वागावं, आपल्या परंपरा, आपलं शास्त्र समजून घ्यावं, काय योग्य काय अयोग्य त्याची निवड करावी आणि त्याप्रमाणे त्याला आचरण त्यांनी करावं. आता पुढल्या श्लोकामध्ये पुण्यवान जे आहेत, सुकृत जे करणारे आहेत, त्या सुकृतांबद्दल म्हणजे भगवंताची भक्ती करणारे जे पुण्यवान आहेत आणि ते भगवंताची भक्ती करतात त्याचा विचार या 16व्या श्लोकामध्ये भगवंतानी केला आहे. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ अर्जुना, असं अर्जुनाला भरतकुळामधला श्रेष्ठ किंवा भरतकुळाला भूषण ठरणारा हा अर्जुन असं त्याचं कौतुक केलं आहे. आणि त्या अर्जुनाला भगवंत आता चतुर्विधा सुकृतीना, 4 प्रकारचे पुण्यवान लोक आहेत आणि जे 4 प्रकारचे पुण्यवान लोक आहेत ते माम भजन्ते, मला शरण येतात, माझी भक्ती करतात असं भगवंत सांगतोय अर्जुनाला की अरे अशी 4 प्रकारची मंडळी आहेत की बरोबर कोणती कोणती आहेत 4 प्रकारची, तर त्याची पण यादी दिलेली आहे. अर्थः, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारची मंडळी आहेत की ते माम भजन्ते, मला भजतात, मला शरण येतात, माझी भक्ती करतात. आपण विचार करूया आणि आपण ठरवूया की आपण यातले कोण कोण आहोत, कधी कधी कुठे कुठे आहोत किंवा कुठे कुठे आपल्याला नेमकं जायचं आहे असा या ठिकाणी विचार करता येईल. पहिला आपण विचार करूया अर्थः. आता अर्थ जो आहे म्हणजे त्याच्या भगवंत भक्तीमध्ये जी अर्थता आहे म्हणजे कुठेतरी संकट निवारण आपलं व्हावं अशी त्याची इच्छा आहे. अर्थता अशी जी भगवंताची भक्ती आहे त्याच्यामध्ये संकट निवारणाचा विचार आहे. दुसरा जिज्ञासू आहे, त्या जिज्ञासूला भगवंताचं जे स्वस्वरूप आहे किंवा भगवंताने म्हणजे नेमकं काय आहे हे जाणून घ्यायची त्याची इच्छा आहे. आता ते जाणून घ्यायची इच्छा असणारा म्हणजे जिज्ञासू जो आहे तो या आर्ततेसारखा भगवंताशी कदाचित हाक नाही मारणार, पण नेमका भगवंत म्हणजे काय आहे हे त्याला शोधण्याची इच्छा असेल किंवा ज्याला आपण मुमुक्षू म्हणतो ना तसा तो असेल. अर्थार्थी याचा अर्थ आपली जी काही प्रापंचिक सुखं आहेत ती आपल्याला, भौतिक सुखं आहेत ती आपल्याला मिळावी अशासाठी तो भक्ती करणारा, म्हणजे हे मला हवा याच्यासाठी मी तुझं हे करतो असा हिशेब करणारा जो आहे तो अर्थार्थी आहे. तोही भगवंताला प्रिय आहे, भगवंत तो काही हरकत नाही आहे, 4ही मला प्रिय आहे. आणि ज्ञानी जो आहे त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. अशा 4ांचा विचार आपण करणार. हे जे 4 प्रकारचे लोक आहेत हे सगळे भगवंताचे भक्त आहेत. त्यांनी म्हटलं आहे की मा भजन्ते, माझी भक्ती करतात.
त्यामुळे इथे काही आर्ततेनं भगवंताला हाक मारणारा किंवा काहीतरी मिळावं म्हणून भगवंताची भक्ती करणारा अर्थार्थी हे काहीतरी कमी आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे. हे सगळे भगवंताला प्रिय आहेत, भगवंताचे भक्त आहेत. भगवंत म्हणतो की ते मला शरण येतात, माझी भक्ती करतात. एक महत्त्वाची गोष्ट आहे की ते सुकृतीनोजनं म्हटलं. सुकृत म्हणजे चांगलं कर्म करणारे पुण्यवान लोकांबद्दल आपण हे बोलतो आहे. हे जे 4 आहेत यांचा एक कॉमन फॅक्टर असा आहे की ते पुण्यवान आहेत. पुण्यवान असणारा अर्थ, पुण्यवान असणारा अर्थार्थी. वाईट कर्म करणारा नाटक करून अर्थतेने भगवंताला हाक मारत असेल तर तो नाही. वाईट कर्म करण्यासाठी रावणाने हाक मारली, रावणालाच गेला भगवंत हे करायला. त्यामुळे वाईट कर्म करणाऱ्याचा विचार या 16व्या श्लोकात भगवंतांनी केलेला नाही. पुण्यकर्म सुकृत, ज्यांनी चांगलं कर्म केलेलं आहे, जो पुण्यवान आहे, मनात ज्याच्या चांगलंच येतं, अशा अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी या 4 लोकांचा विचार करतोय भगवंत या श्लोकात करतोय. आपण नेहमी असं पाहतो की कितीतरी माणसं अशी असतात की आपला सगळं मिळालेलं आयुष्य असं भोगण्यामध्ये, मगाच्या श्लोकात आपण पाहिलं की मिळाला नरदेह तर मजाच करून घेऊया, त्याच्यातच त्यांना आनंद वाटतो. आणि मग त्यांना काही अशी भगवंताची आठवण होत नाही, कारण ते त्यांच्यातच मशगूल असतात. कुठलं आलं आहे मग नाम, ध्यान, साधना, उपास, तापास, व्रत, वैकल्य, पूजा, साधना हे काही त्यांच्या कोशात नसतं. आलाय नरदेह, मिळालाय, मजा करेंगे, अशा प्रकारची मंडळी असतात. पण काही उलट अशी मंडळी असतात की ज्यांच्याजवळ या जन्मातलं किंवा मागच्या जन्मातलं काही पुण्य जमा झालेलं असतं, काही छान त्यांच्या जीवनामध्ये असतं, आणि ती माणसं या जन्मामध्ये भगवंताला भजतात, साधक बनतात. म्हणजे त्याला त्यांनी सुकृत म्हटलं आहे. आधी आपण सुकृत असणारे कोण, तर असं मजा करणारे, नुसतं आयुष्य वाया घालवणारे, त्यांचा विचार आपल्याला करायचाच नाही आहे. म्हणजे एका अर्थाने आपण असं म्हणायला हरकत नाही, आपण सगळेजण गीतेचा अभ्यास करण्यासाठी एकत्र येतो आहे, तर आपण पुण्यवान आहोत, सुकृत करणारे आहोत. तर अशा आपला विचार या श्लोकामध्ये भगवंतांनी केला आहे. आता या 4 कॅटेगरीमध्ये आपण कुठे आहोत, 4 प्रकार जे भगवंतांनी सांगितले ते आपण पाहूया आणि आपण कुठे आहोत ते ठरवूया. पहिलं जे त्यांनी सांगितलं की काहीतरी इच्छा मनात ठेवून करत असेल की ठीक आहे, मनात इच्छा आहे की हे झालं तर, जसं आपल्याकडे पुष्कळ प्रत्येक स्तोत्राला फलश्रुती असते, आणि मग ते स्तोत्र म्हटलं, सकाळी उठून म्हटलं, दुपारी म्हटलं, त्रिकाळ म्हटलं, इतक्यांदा म्हटलं की मग त्याचं असं असं होईल वगैरे वगैरे. तर अशी जी काही आपल्याकडे हे आहे, तर त्या फलश्रुतीकडे मिळणाऱ्या गोष्टीकडे पाहून कदाचित स्तोत्र म्हणणं असं असू शकतं. तर त्याला अर्थार्थी असं म्हटलं. काहीतरी मला हवं आहे आणि ते मिळावं म्हणून भगवंताची भक्ती मी करते आहे, असा जो आहे तो अर्थार्थी. त्याच्या ज्या भौतिक इच्छा या देहामध्ये असताना आयुष्यभरामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे असतात, आपलं सगळं नीटपणा व्हावं, संपत्ती असावी, घरदार असावं, मुलं बाळांचं सगळं वेळच्या वेळी व्हावं, वेळच्या वेळी लग्न व्हावीत वगैरे वगैरे, ज्या काही आपण प्रापंचिक गोष्टी, भौतिक गोष्टी म्हणतो, आणि त्याच्यातून आपल्याला जे सुख प्राप्त होतं असं आपल्याला वाटतंही. काही प्रमाणामध्ये ते खरंही आहे की त्या प्रपंची सुखी झाला ऐसा देखीला ना ऐकेला म्हणत असलो तरी प्रापंचिक आहोत, त्यामुळे या प्रपंचातल्या गोष्टी वेळच्या वेळी होणं हे आपल्याला असतं. आणि तो जो जसा जसा त्याला अनुभव येतो तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की आपल्या मनासारखं जर व्हायला हवं असेल तर केवळ आपले प्रयत्न पुरेसे नाही आहेत, तर आपल्याला देवाची, सद्गुरूची आवश्यकता आहे. अर्थार्थी जो आहे ना, तो असं भगवंताशी असे का हे करतो, तर याचं कारण त्याचं सगळं जे काही चांगलं व्हावं असं त्याला वाटतं, प्रत्येकाला वाटतं. आणि ते वाटताना त्याला पक्क माहीत असतं की माझे प्रयत्न अगदी योग्य दिशेने आहेत, ही गोष्ट खरी आहे, पण तरीही त्याच्याबरोबर सद्गुरूंची कृपा, भगवंताची कृपा पण आवश्यक आहे. आणि असं वाटत असल्यामुळे तो भगवंताची पूजा करतो, उपासना करतो, काही नियम काही स्वतःसाठी हे करतो, व्रतवैकल्य करतो, नामस्मरण करतो, ध्यान करतो, जे काही त्याला योग्य वाटतं त्या पद्धतीने तो करतो. म्हणून तो अर्थार्थी म्हटलेला आहे. एका अर्थाने तो सकाम उपासक आहे, काहीतरी कामना मनात ठेवून भक्ती करणारा उपासक आहे. काही हरकत नाही, हाही भगवंताला प्रिय आहे. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावरती आलेलं किंवा येऊ शकेल की काय अशी असणारी संकटांची जी काही मनामध्ये दाटी होते त्याच्याकडे ते हरण व्हावं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला ते सहन करायची ताकद मिळायला हवी. कुणाकडे लोकांकडे हात पसरण्यापेक्षा तो भगवंताकडेच हात पसरतो
असं म्हणूया. हा जो अर्थार्थी आहे तो सद्गुरूंकडे किंवा भगवंताकडे हात पसरतो किंवा त्यांच्या चरणाशी येतो, तर कुणाकडे तरी मदतीची हात देण्यापेक्षा तो साकडं घालतो ते भगवंताला घालतो. म्हणून भगवंत म्हणतो की मला तो आवडतो, की त्याला जे वाटतं ते त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो माझ्याकडे येतो. पण त्याच्या मागे पुण्यवान आहे बरं का, तो सुकृत असणारा जो आहे पुण्यवान आहे आणि तो काहीतरी अर्थार्थी आहे, तर तो भगवंत म्हणतो त्या असं चांगलं करणाऱ्याचा विचार मी करतो, करू दे त्याला, त्याची इच्छा पुरी होण्यासाठी त्याला नवस करू दे, उपास करू देत. नाथांचं तर नंदेचं कार्ट किरकिर करतो खरूच होऊ दे त्याला, अशा प्रकारचं नाही आहे, दुसऱ्याला त्रास होईल अशा प्रकारची इच्छा न करणारा, सुकृत करणारा, पुण्य करणारा आणि त्याच्यासाठी काही नवस करणारा, उपास करणारा, देवाकडे मागणारा, असा जो पुण्य कर्म करणारा अर्थार्थी आहे तो आपलं बरं व्हावं असं ज्याला वाटतं. खरं आहे, मूल व्हावं, नोकरी मिळावी, मुलांना काय मुलीचं लग्न व्हावं, आपलं BP नॉर्मल असावं, शुगर आपली नॉर्मल असावी, अशा ज्या सगळ्या गोष्टी आपल्या असतात त्या सगळ्या आपलं सगळं चांगलं व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं, फक्त आपलंच व्हावं अशातला काही भाग नाही, तर सगळ्यांचं सगळं चांगलं हवं, चांगल्या मार्गानं व्हावं, मनासारखं चांगलं आनंद देणारं व्हावं, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणारं असतात ना, ते अर्थार्थी भगवंताला प्रिय असतात. ध्रुव बाळाचं उदाहरण नेहमी यासाठी दिलं जातं. आपल्याला सगळ्यांना ध्रुव बाळाची कथा तर माहिती आहे. खरंच आहे, हा ध्रुव बाळाला ह्या त्याच्या वडिलांना 2 राण्या, सुरुची आणि सुनीती. सुरुची ही त्याची आवडती राणी आणि सुनीती मात्र नीतीनं वागणारी पण नावडती, आणि ध्रुव हा सुनीतीचा नावडतीचा मुलगा. एक दिवस वडिलांच्या मांडीवर बसला. सावत्राईनं म्हणजे सुरुचीनं पाहिलं आणि सुरुचीच्या मनात आलं की इथे तर माझ्या मुलाचा अधिकार आहे, वडिलांच्या मांडीवर बसणं माझ्या मुलाचा हा अधिकार आहे. बरं 5 वर्षाचं ते पोरगं, पण तिच्या मनात असं आलं की आत्ता तो मांडीवर बसला आहे, उद्या सिंहासनावर बसेल, तर आत्ताच त्याला तिथून दूर केलं पाहिजे. आणि म्हणून त्या सुरुचीनं त्याला मांडीवरून ओढलं आणि स्वाभाविक असे लेकरू रडायला लागलं. सुनीतीकडे आलं. आई म्हणाली की हे बघ, दैव आपल्याला अनुकूल नाही आहे आणि दैव आपल्याला अनुकूल होत असेल तर देवाची प्रार्थना कर, दैव अनुकूल झालं की आपल्या सगळ्या गोष्टी होतील. आता ते एवढंसं पोरगं 5 वर्षाचं, पण परमेश्वर दिसेपर्यंत त्यांनी डोळे उघडले नाहीत. ध्रुवबाळाचं कथानक ऐकलं की आपल्याला 6 महिने लागले. 6 महिन्यांनी भगवंत दिसला, पण त्या लेकराला कळणार कसं की हा भगवंत आहे, त्याला वर्णन कसं करता येणार की भगवंत म्हणजे काय, हा जो आहे भगवंत आहे, कळणार कसं. परंतु भगवंत म्हणजे काय हे त्याला कळलं आणि भगवंताच्या सुद्धा हे लक्षात आलं की हे लेकरू लहान आहे, याची माझी भेट झाल्याचं ह्याला कसं कळणार किंवा इतरांना कसं कळणार की भगवंत ह्याला भगवंताला कळलं आहे. मग त्यांनी आपला शंख ध्रुवाच्या गालाला लावला आणि स्वाभाविकच ह्या पुराणी ध्रुवस्तुती ज्याला म्हणतात ते भगवंताचं गाणं प्रकट केलं. हे म्हणजे ध्रुवानी भगवंताचं वर्णन केलं, पण ते भगवंतानी त्याच्या करवी करून घेतलं. आपलं वागणं प्रामाणिक असलं ना की हे असं होतं. मग काय अनंत असते, कबलावराने घेता किसी दोकाराने, असं होतं की तो भगवंत द्यायलाच बसलेला आहे. आणि स्वाभाविकच जे काही न्यायी आहे, जे काही अधिकाराचं आहे, जे प्रामाणिकपणाचं आहे ते भगवंत देतो. आणि म्हणून हा अर्थार्थी जो आहे तो भगवंताला, मला अशी जागा मिळाली पाहिजे की जिथून मला कोणी उठ म्हणणार नाही, आणि असा ध्रुव बाळाला जागा भगवंताने दिली. त्यामुळे न्याय्य प्रामाणिकपणाची आणि अशी जर अधिकाराची मागणी, योग्य मागणी असेल तर अर्थार्थीची मागणी भगवंत पूर्ण करतो, असं आहे. दुसरा जो जिज्ञासू आहे ते कसं आहे तर विज्ञानाधिष्ठ येतो, म्हणजे प्युअर सायन्स ज्याला म्हणतात ना, असा तो संशोधक आहे, जिज्ञासू आहे. त्याला सगळं जाणून घेण्याची इच्छा आहे, अर्थात सुकृत. हां, म्हणजे जे काही जाणायचं आहे पुण्यकारकच आहे. आईन्स्टाईननं ॲटमचा शोध लावला आणि लगेचच त्या ओपन हॅमरनं ॲटम बॉम्बचा शोध लावला. आईन्स्टाईन जो आहे ना तो सुकृत आहे, भक्त आहे आणि म्हणून आस्तिक आहे. त्यामुळे ते जेव्हा केव्हा ॲटम बॉम्बचा स्फोट झाला तेव्हा आईन्स्टाईनला दुःख झालं. म्हणजे आईन्स्टाईन असं म्हणाला की मी उगाच ॲटमचा शोध लावला, मी ॲटमचा शोध लावला आणि हे जे शोधून काढलं गेलं म्हणून हे असं सगळं घडलं असतं.
जर का मी ॲडमचा शोध लावलाच नसता तर कदाचित दुसरा कोणीतरी लावला असता, पण काही वर्ष तरी मध्ये गेली असती ना. म्हणजे आत्ता जो सर्वनाश झाला तो सर्वनाश जरा पुढे गेला असता, असं आईन्स्टाईनला दुःख झालं होतं. कारण तो सुकृतो आहे म्हणून त्याच्या मनाला वाटलं. हा जिज्ञासू भक्त जो असतो ना, त्याच्या त्या सगळ्या जिज्ञासेतून चांगली गोष्ट निर्माण व्हावी अशी त्याची इच्छा असते. या जिज्ञासूमध्ये बरेच प्रकार असतात. काही एक टाईमपास मंडळी पण जिज्ञासू असतात, काहीतरी शोध घेत राहायचं आणि त्याचा खरंच उपयोग होणार आहे की नाही याचा विचार करायचा नाही. असा याच्यामध्ये वेळ त्याचा नाक खर्च होतो. पण अशी मंडळी खूप असतात. सत्संगाकडे, या चांगल्या ग्रंथांकडे सुद्धा केवळ एक टाईमपास म्हणून पाहायचं असं नाही चालत. पण तरीसुद्धा भगवंत याही लोकांना जवळ करतो आहे बरं का. ते म्हणतात काही हरकत नाही की आत्तापर्यंत वेळ मिळाला नाही, निवृत्त झाल्यानंतर कुठेतरी बसायचं, निदान मंदिराच्या कट्ट्यावर बसतात ना, कानावर काय पडलं न पडलं त्याच्याबद्दल चर्चा करत असतील पण तरी तिथे बसतायत ना, हेही काही कमी नसेल. अशा पद्धतीने हा जिज्ञासूसुद्धा भगवंताला प्रिय आहे. भगवंत त्यांनाही नाकारत नाही आहे. काही जिज्ञासू असे असतात की ते ज्ञानमार्गावरचे किंवा भक्तिमार्गावरचे साधक असतात, नाही असं नाही. त्यांच्या ज्या काही गरजा असतात ते भगवंतासमोर मानत आहेत. त्यांचं असं पक्कं असतं की आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या पूर्वसुकृतामुळे घडत असतात. तिथे काही भगवंताचा संबंध नाही आहे. त्यामुळे ते काही जिज्ञासू मंडळी, असा विचार करणारे जे जिज्ञासू आहेत ते की भगवंताकडे आपल्या सुखदुःखांचं काही घेऊन जात नाहीत की हे असं का मला भोगावं लागलं, माझ्याच वाट्याला असं का आलं, असं काही या मंडळीचं नसतं. कारण त्यांना हे पक्कं माहिती असतं की आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी लागणार. त्यामुळे ती सगळी मंडळी जी आहेत धर्ममार्गाने जाणारी, भगवंताला ती पण प्रिय आहेत. कुठून तरी सुकृत करणारी, मग वाईट कर्म नाही आहे ना किंवा वाईट होण्यासाठी ते काही करत नाही आहेत ना, एवढं भगवंत फक्त पाहतो आहे. आणि ही पण जिज्ञासू म्हणते. म्हणजे त्यांचं मन, त्यांचं अंतःकरण शुद्ध आहे ना, सत्संगामध्ये किंवा सद्ग्रंथांमध्ये त्यांना रस आहे. असा जो काही आहे थोडासा असं त्यांची जिज्ञासा काय, तर नेमकं भगवंत म्हणजे काय आहे, ही शक्ती काय आहे. मग ते निसर्गाला शक्ती मानतील, भगवंताला मानतील, नाव काही वेगळं देतील, पण तरी ही जिज्ञासा त्यांच्याजवळ आहे. याची देही याची डोळा, त्यांना हे काय जे काही भगवंत नावाचा प्रकार आहे तो जाणून घ्यायची इच्छा असते. अगदी जीवनमुक्ती, मोक्ष वगैरे वगैरे नाही, पण निदान आपला शेवटचा दिवस गोड व्हावा अशा प्रकारचा विचार असतो. या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणं म्हणजे नेमकं काय आहे, मुक्त होणं म्हणजे काय आहे, भगवंताशी एकरूप होणं म्हणजे काय आहे, असा सगळा विचार त्या जिज्ञासूंच्या मनात असतो आणि ते भगवंताला प्रिय असतात. ज्याला आपण मुमुक्षू म्हणतो. मग अशी मी उल्लेख केला हे जिज्ञासू म्हणजे कसं आहे तर पद्म मुमुक्षू साधक सिद्ध यातले म्हणजे मुमुक्षू आहेत ते म्हणजे जिज्ञासूंप्रमाणे आहेत. अगदी निष्ठेनं ते आपली जिज्ञासेनं या सगळ्या प्रश्नांची उकल करून घेत असतात. या जिज्ञासूंचं जसं आपण म्हटलं की ध्रुवाचं उदाहरण जसं त्या ह्याच्यासाठी घेतलं अर्थार्थीसाठी, तसं जिज्ञासू म्हणजे उद्धवाचा उल्लेख करतात की जेव्हा भगवंत निघाले आणि भगवंत जायला लागले तेव्हा उद्धव त्याला म्हणतो की भगवंता तू चाललास, अरे निदान मला तुझं स्वरूप काय आहे ते तरी सांगून जा ना. आणि मग त्याची जी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा भगवंताला कळली आणि भगवंताने आपल्या स्वरूपाचं चिंतन करण्याची गोष्ट त्या उद्धवाला सांगितली, ज्याला उद्धव गीता असं म्हणतात. म्हणजे भगवंतांनी निवांतपणानं त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होईल अशा प्रकारची त्याची जिज्ञासा पूर्ण केली. तर असे जिज्ञासूसुद्धा भगवंताला प्रिय आहेत. पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचं हे सुकृत करणारे म्हणून ते भगवंताला प्रिय आहेत. तिसरा प्रकार आहे आर्त. खरं आहे, द्रौपदी की तरह बुलाते नाही म्हणून भगवंत येत नाही. भगवंत येण्याला तयार होऊनच बसलेला आहे. भगवंत तुम्ही आम्ही हाक मारावी आणि भगवंतानी मदतीला यावं अशी भगवंताची म्हणजे धावून यायला तो तयारच आहे. पण आपल्याच हाकेमध्ये ती आर्तता नाही आहे म्हणून आपल्याला तो भगवंत येताना दिसत नाही. गजेंद्र मोक्षाच्या कथेमध्ये तो जो गजेंद्र हत्ती आहे तो म्हणजे आर्त भक्त आहे. अगदी खरं आहे. त्याच्यावर जेव्हा संकट आलं, आपण आरती म्हणतो गजेंद्राच्या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशे, प्रल्हादाच्या भावार्थासी स्तंभातून प्रगटला. त्या आरतीमध्ये तो गजेंद्राच्या आकांतासी कसं आर्त त्यांनी गजेंद्राने हाक मारली आहे आणि त्याच्यासाठी धावत आला आहे ऋषिकेश. काय नेमकं ही
खरं आरती म्हणतो ना, त्या आरती या शब्दातच अर्थता आहे. आता आरत्या ज्या पद्धतीने म्हटल्या जातात त्याच्यात अर्थता आपल्याला काही कळत नाही, दिसत नाही. कारण सगळा वाद्यवृंद असतो, मोठ्या मोठ्यांदा आवाज करून आरडाओरडा करून आरत्या म्हणतात, तर त्याच्यात अर्थता कुठे झाली. पण इथे मात्र तो अर्थता असणारा जो भगवंताला प्रिय असणारा भक्त आहे, भगवंताची भक्ती करणारा, तो अर्थ कसा. तर मग गजेंद्राने काय केलं, तर खरं तर गजेंद्राची काही चूक नव्हती, त्याचा काही दोषही नव्हता. पाणी प्यायला गेलेला तो आणि मगरीनं त्याचा पाय धरला. बरं, जमिनीवर असताना तर त्याच्या अंगातलं सगळं बळ त्यांनी वापरलं असतं आणि मग आपली सुटका करून घेतली असती. परंतु नेमका तो पाण्यात होता. आता पाण्यात असल्यामुळे मगर सुरक्षित होती, पण ह्याला पाण्यामध्ये आपली शक्ती सगळी वापरता आली नाही. सगळी शक्ती त्यांनी खरी पणाला लावली, पण तरीसुद्धा त्याला सुटका करून घेता आली नाही. मित्रपरिवारानंही त्याला मदत केली, तर मित्रपरिवाराची मदतसुद्धा उपयोगी पडली नाही. सगळेजण मग परत गेले. गजेंद्राच्या लक्षात आलं की आपलं कोणीही नाही. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा आर्ततेने हाक मारली तर भगवंत धावून येतो. द्रौपदीच्या बाबतीत अगदी तसंच झालं. सभोवताली आपले पती आहेत, आपले सासरे आहेत, आपले पतींचे सद्गुरू आहेत, एवढी मंडळी समोर, नातेवाईक आहेत, आणि त्यांच्यासमोर बोलू शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून जेव्हा आता कोणी नाही तेव्हा द्रौपदीने हाक मारली आणि भगवंत आला. बरं, आला आणि त्यांनी अशा पद्धतीनं द्रौपदीचं रक्षण केलेलं आहे की तो वस्त्र फेटणारा दमला, पण तिला सुरक्षित त्यांनी ठेवलं. तर याचा अर्थ त्यांनी हाक मारलं की भगवंत येतोच. गजेंद्राने तेच केलं. भगवंताची अर्थ त्यांनी हाक मारली. त्यांनी काहीतरी पूर्व सुकृत त्याचं होतं. सुकृत म्हणजे काही पुण्य काम त्यांनी पूर्वी केलेलं होतं. त्यामुळे भगवंताची प्रार्थना ते केली. सोंडेनं एक कमळ जवळ सोडलं आणि मोठ्या भगवंताच्या स्मरणाने ते भगवंताकडे नुसतं फेकलं, मात्र भगवंत धावला. निज भक्ता करुणा करी हरी कृपा, असं जे आहे ती कृपा भगवंतानी गजेंद्रावर केली असं दिसतं. ही जी उत्कटता आहे, ही जी आर्तता आहे, तो भक्त भगवंताला प्रिय आहे. आता हा भगवंताच म्हणजे कसं आहे की हा आर्तता, ही उत्कंठता, हा जणू काही भगवंताचा टेलिफोन नंबर आहे. कधीही एंगेज लागणार नाही, तो आपल्यासाठी रेडीच आहे. फोन करावा आणि लगेच त्यांनी आपल्यासाठी धावून यावं. जेव्हा केव्हा असं आर्त भक्त जो असतो ना, त्याला ना कुणाच्या तरी अशा मानसिक आधाराची गरज असते, आणि म्हणून तो असा आर्ततेनं भगवंताला हाक मारतो. आणि त्या आर्त भक्ताची भगवंत जराही परीक्षा घेतली धावून येतो. असा हा असतो. म्हणजे अर्थार्थीला काहीतरी हवं असतं म्हणून तो भगवंताच्या चरणी असतो. जिज्ञासूला सगळं काही जाणून घ्यायचं असतं म्हणून तो भगवंताच्या चरणाशी असतो. आर्त मात्र भगवंताच्या अधिक जवळ असतो. त्यामुळे सगळे पुण्यवानच आहेत, सगळे सुकृत करणारेच आहेत, पण चांगलं वर्तन करणारे असतील त्यांच्यामध्ये सुद्धा जो असा आर्ततेने भगवंताला हाक मारणार आहे तो भगवंताच्या आधी जवळ असतो. चौथा ज्ञानी हा तर खरं म्हणजे जीवनमुक्त असतो. आपलं स्वरूप काय आहे हे त्यांनी ओळखलेलं असतं, हे त्याला पक्क माहिती असतं. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, अशी त्याची खरी म्हणजे परिस्थिती असते. देहधारी असला तरी तो खरं म्हणजे भगवंतच असतो. देह आहे म्हणून प्रार्थनाप्रमाणे त्याला, प्रारब्धाप्रमाणे त्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात इतकंच, पण बाकी त्याच्यात आणि भगवंताच्यात काही फरक नाही. म्हणजे एका अर्थाने आपण असं म्हणायला हरकत नाही की याला खरं काही वेगळी भक्ती करण्याची, काही उपासना करण्याची, नामस्मरण करण्याची याला काही आवश्यकता आहे असं नाही, असं वाटायला हरकत नाही. पण तरी देखील हा ज्ञानी भक्ताच्या भूमिकेत असतो बरं का. असं नाही आहे की याला सगळं स्वरूप कळाय, केवळ देह वेगळा आहे म्हणून तो प्रारब्धावर त्यांनी टाकला आणि प्रारब्धाप्रमाणे आचरण करतो आहे. तरी देखील तो सगळ्या प्रकारची ही ध्यानधारणा उपासना जी काय आहे त्याची त्याला आवश्यकता नसली तरी तो करतो. त्याचं कारण असं आहे की या उपासनेतून, या साधनेतून किंवा हे जे त्याचं जे अंतःकरण आहे ते अशा पद्धतीने शुद्ध झालेलं आहे. इतकं जे अद्वैत साधेपर्यंत त्याची प्रगती झाली आहे, तर याच्या अगोदर त्यांनी ही सगळी साधना केलेली आहे हे त्याला बरोबर माहिती आहे. त्यामुळे अशी जी काही त्याची बुद्धी संतुलित झालेली आहे आणि म्हणून त्याला या सगळ्या त्याच्या सुप्त शक्ती जागृत झालेल्या असतात.
पूर्वी हे सगळं त्यांनी केलेलं असतं आणि म्हणून तो एखादा संकल्प करतो, तो लगेच सहज सिद्ध होतो. आपल्याला असं वाटतं की अरे ह्यानी म्हणावं आणि ते व्हावं, किंवा जे काही घडणार असतं तेच जणू काही त्याच्या मुखातून येतं असं जे आपल्याला दिसतं. तर हे तसं घडावं याचं कारणच आहे की अर्थ असू दे, अर्थार्थी असू दे, म्हणजे हे बाकीचे जे 3 आहेत त्यांचं कसं त्या सगळ्यांना भगवंताकडे वळवण्याची जणू काही जबाबदारी या ज्ञानीची असते. अशासाठी तो हे सगळं करतो. कारण यांनी केलं की आपोआपच ही बाकीची पण मंडळी करतील, अशा जरी याला जरी आवश्यकता नसली तरी देखील हे सगळं करतो. म्हणजे जसं तुकाराम बुडती हे जन पाहाविना डोळा असं जे म्हणतात ते त्याच्यासाठी की लोकांना मार्गस्थ करण्यासाठी, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, योग्य मार्गावर त्यांना ठेवण्यासाठी ज्ञानी माणूस या सगळ्या गोष्टी करतो. त्यांनी पण त्याला गरज असो नसो तो उपासना, भक्ती आणि या सगळ्या गोष्टी करणारच. दुसरं असं असतं की हा ज्ञानी भक्त असतो ना, त्यांनी अनेक काळपर्यंत अशा प्रकारची काहीतरी साधना करून ही पोझिशन मिळवलेली असते. ज्ञानी काही एकदम झालेला नाही आहे, तर यांनी हे सगळं आधी काही केलं असल्यामुळे त्याला ही अशी पोझिशन प्राप्त झालेली आहे, ज्ञानप्राप्ती झालेली आहे. त्यामुळे त्या स्वस्वरूपाला त्यांनी ओळखलेलं आहे. अगदी बरोबर आहे. ते जे काही त्याच्या अंगी भिनलं आहे ना, तर त्याला वेगळं मुद्दाम काही करावंच लागत नाही. अखंड जणू काही त्याची ती उपासना ते काही चालूच असतं. म्हणजे आपल्याला सगळ्यांना चोखामेळ्याची गोष्ट माहिती आहे. संत चोखामेळा जेव्हा भिंतीचं काम चालू होतं आणि तो काम करत होता आणि दुर्दैवाने भिंती खाली गाडली गेली अनेक मंडळी, आणि मग ती जी काही हाडं मिळाली त्याच्यात आता चोखामेळ्याची हाडं कशी शोधायची, तेव्हा नामदेव महाराजांनी सांगितलं की हाड कानाशी नेऊन बघा, ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल नाव येत आहे ना ती बाजूला करा, ती सगळी चोखामेळ्याची हाडं. तर असं त्यांच्या ना अंतरंगामध्ये भगवंत असतोच. इतकं जेव्हा अद्वैत साधलेलं आहे तेव्हा देह म्हणून वेगळा असेल, देहधारी म्हणून भगवंत तो भक्त वेगळा असेल, पण नाही तर भगवंतात काहीच फरक नाही. ही जी आहे ना ही सहजता आहे. म्हणजे ज्ञानी भक्ताजवळ भक्ती सहज असते, त्याला वेगळं काही करावं. तो जे काही करतो ना ती भक्तीच असते. एक गंमत म्हणून आपला कळावं म्हणून फक्त उदाहरण आहे. चार मुलं खेळत असतात आणि त्यांचे वडील तेवढ्यातले येतात बाजारातून आणि त्यांनी आंबे आणलेले असतात. तर चौघांपैकी एक मुलगा बाबा मला आंबा द्या आणि मागायला येतो. दुसऱ्या मुलाला रडायलाच येतं, तो रडू लागतो. मग बाबा दोघांना आंबे देतात, मागणाऱ्याला पण देतात आणि रडत असं त्याला वाटतं आपल्याला मिळेल की नाही, त्या रडणाऱ्याला पण आंबे देतात. तिसरा जो मुलगा असतो तो काही आंबा मागत नाही, रडतही नाही, पण फक्त तो पाहत असतो. कदाचित पाहत असेल की 2च आणलेत की आणखीन आणलेत, अशा पद्धतीनं पाहत असेल, काय त्याच्या मनात नाही, पण तो रडतही नाही, मागतही नाही. आणि चौथा जो असतो तो रडत नाही, मागत नाही, बघत नाही, काय तो त्याच्या खेळामध्ये मग्न असतो, त्याचं लक्षच नसतं. आता ह्याही दोघांना म्हणजे तिसरा जो आहे त्यालासुद्धा बाबा आंबा देतात आणि चौथ्याला पण आंबा देतात. आपण आता जे 4 भक्त पाहिले ना भगवंताचे लाडके, ते असं आहे. आंबा मागणारा जो आहे तो अर्थार्थी आहे की मला पाहिजे, जो रडतो आहे तो आर्त आहे, भगवंताची आर्ततेने म्हणतो आहे आणि त्याला मिळालं आहे. जो नुसताच पाहणारा आहे ना तो जिज्ञासू आहे, त्यालाही भगवंतानी आंबा दिले, वडिलांनी आंबा दिलेला आहे. आणि चौथा खेळातच मग्न आहे, त्यांनी मागितलं नाही, तो रडला नाही, त्यांनी पाहिलं नाही, तो ज्ञानी आहे. हा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. याचं कारण असं आहे की भगवंत म्हणतो हा जो ज्ञानी आहे ना तो मीच आहे, अद्वैतच आहे साधलेलं, त्यामुळे वेगळा नाहीच, तो देहधारी आहे. म्हणजे किंवा देहधारी संत आपण म्हणूया, देहधारी संत म्हणजे भगवंतच आहेत. त्यांना सगुण निर्गुण एकू गोविंदुरे असं त्यांचं असतं. आणि हे जे त्याचं स्वरूप आहे, हा त्यांचा जो अनुभव आहे तो भगवंताशी एकरूप झालेला असा त्याचा आहे. म्हणजे देहाचा पडदा तिथे असेल पण भगवंतच ते आहे असं, म्हणजे वेगळं दिसणं आहे, वेगळं असणं नाही आहे, अशा प्रकारचा विचार 4 भक्तांचा 16व्या श्लोकात भगवंतांनी करून दिला आहे. आता ह्या ज्ञानी माणसाबद्दल आपल्याला स्वाभाविकच आणखीन जाणून घ्यायची इच्छा आहे की आपल्याला कळलं की भगवंताचा सर्वश्रेष्ठ असा भक्त जो आहे तो ज्ञानी आहे. अर्थार्थी आणि जिज्ञासू आहेतच, पण सर्वश्रेष्ठ कोण आहे तर हा आहे. काही मागत नाही तरी त्याला सगळं मिळत आहे. याच्याविषयी आणखीन आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते 17व्या श्लोकामध्ये, म्हणजे पुढल्या वेळेला.
आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.